ॲडव्हान्स पेमेंट उद्या पाठवतो. फ्लॅट घेतला ना. शुभे शहाणा असेल ना फ्लॅट घेऊच नको. फ्लॅटमध्ये किती कटकटी असतात, पार्किंगवरनं मांडणं, पाण्यावरनं मांडणं, लाईटीवरनं मांडणं. एखाद्या दारा चिप्पल काढले तरी बायासारखे भांडत बसत. त्यापेक्षा ना एक काम कर, तर प्लॉट घे कुठेतरी, तू ना स्वतःच बांधकाम करू शकतो. खायला आमच्या पटलं बरं का तो. मला असं वाटतं 2-3 वर्ष आहे त्याच खोलीत काढा. आलोय त्याच्या पशीच ठेव तू. ऐक ना, एवढी तिकीट बुक करून दे ना. अरे शिवाय पण हा सीझनच नाही राजस्थानचा आहे. मग अरे येडे, आता महाबळेश्वरला जा, लोणावळ्याला जा, माळशेरला जा. पाऊस चालू आहे, पावसाची मजा घे जरा. हा ना राव, एवढं पाऊस चालू आहे तरी माझ्या लक्षात नाही आलं. बायकोचं सारखं चालू असतं, तिकडे चला तिकडे चला, इकडे चला तिकडे चला. पाडवाक्याचं भाजन केलंय तिने. ते काम करतो, लोणावळ्या जातो, धबधबा खाली माशाच घेतो. अमित भाऊ कुठे रे? येतो की पार्किंगला, एक काम होतं अरे महत्वाचं. हा बोल ना, काय काम आहे? माझ्या हत्तीचं पोरग आहे, त्याच्या लग्नाला 8-10 वर्ष झाले आणि अजून मूल बाळच नाही रे त्याला. अरे शिवाय माझे एक ओळखीचे डॉक्टर आहेत जालन्याला, राज बोंद्रे म्हणून, आणि होमिओपॅथीमध्ये ते गोल्ड मेडलिस्ट आहे. त्यांच्याकडे फक्त महाराष्ट्रातले नाही, बाहेरच्या देशातले पण पेशंट असले, आणि ते ऑनलाईन कन्सल्टेशन पण करतात. नाही तर आपण त्यांना क्लिनिक जाऊन पण भेटू शकतो. डायरेक्ट जाऊन भेटू. मी एकदा त्याचा पाळणा तरी हलन. अरे मग चालतंय ना, उद्याच निघू आपण. अजिबात काय टेन्शन घेऊ नको. बोंद्रे सर तुला एकदम व्यवस्थित समजून सांगतील. काय? नमस्ते सर. बरं काय काय त्रास होतो तुम्हाला सांगा बरं मला. तू घाबरू नको, मी सांगतो सरांना. तर काय आले, लग्नाला 3-4 वर्ष झाले, अजून मूलबाळ नाहीये. कारण की लग्नाच्या आधी खूप हस्तमैथून व्हायचं. काही काळजी करू नका. काय होतं, अनेक मुलांना ना हस्तमैथूनची सवय असते, आणि त्या सवयीमुळं जेव्हा रिलेशनशिपमध्ये जातं, लग्न होतं, ते लग्न तुटायच्या पाळीवर येतं, डायव्होर्सच्या पाळीवर येतं. त्याचं कारण असं आहे की जुन्या सवयीमुळं शरीरामध्ये खूप विकनेस आलेला असतो, शरीराची ताकद कमी झाली असती, पण ती आमच्या औषधांनी 100% बरी होती. त्या पुरुषाचा स्टॅमिना वाढतो, त्याचा टायमिंग वाढतो, आणि नैसर्गिक रिलेशनशिप त्याचं होऊ शकतं. तुमच्या आजाराची लक्षणं आणि तुमची प्रकृती बघून हे औषधं मी दिले, यांनी तुमचा छान उपचार होणार. धन्यवाद डॉक्टर. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. सरांच्या गोळ्यांमुळे तुझी गाडी बरोबर रुळावा येणार आहे ना शुभे? तू काय गोळ्या खातोय? अरे मलाच नव्हतं पोरग होत. आणि तू आत्याचा पोरग? अरे कसलं आत्याचं पोरग, चौकातलं बहिलं पोरग येते म्हणून त्याला आणला होता इथे. तुझ्या तो मुळे झाला बरं आता. हा झाला बरा, झाला बरा. चल, काय नाही त्याला. रघु पिंजऱ्यात